अलीकडच्या काळात विविध प्रकारच्या व्याधींवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. तरीही काही व्याधी आजही मानवी संशोधनाला आव्हान देत आहेत. मानवाला जडणाऱ्या अशाच गंभीर आजारांपैकी एक म्हणजे पार्किन्सन्सची व्याधी. मज्जासंस्थेतील बिघाडामुळे होणाऱ्या या आजारामध्ये मानवाची हालचाल मंदावते. रुग्ण नेहमीच्या हालचालीही करू शकत नाही. ब्रिटिश चिकित्सक जेम्स पार्किन्सन्स यांनी 1817 साली या आजाराचा शोध लावला. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस जागतिक पार्किन्सन्स दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त. आजचा दिवस जागतिक पार्किन्सन दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश चिकित्सक जेम्स पार्किन्सन यांनी 1817 साली एका निबंधाद्वारे या आजाराची लक्षणं जगासमोर मांडली. त्यांच्या योगदानाचा गौरव करत या आजाराला पार्किन्सन हे नाव देण्यात आलं. मज्जासंस्थेतील बिघाडामुळे हालचालींवर मर्यादा आणणारा हा आजार आहे. सरासरी हजारातील एका माणसाला हा रोग होऊ शकतो. फक्त ज्येष्ठांनाच होणारा रोग अशी माहिती असलेल्या या रोगाला आता 40 वर्षाखालील व्यक्तीही बळी पडतायत. निरोगी व्यक्तीच्या मेंदूच्या मध्यभागी डोपामिन नावाचं रसायन तयार होत असतं. शरीराची हालचाल आणि तोल सांभाळण्याचं कार्य हे रसायन करतं. मात्र पार्किन्सन व्याधी असलेल्या रुग्णात डोपामिन तयार करणाऱ्या पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या हालचाली मंदावतात. कंप, ताठरता अशी इतर लक्षणंही दिसू लागतात. जसजसं या पेशींचं कार्य कमी होत जातं तसतशी शरीरामध्ये विविध लक्षणं वाढू लागतात. पार्किन्सनमुळे हातपाय कडक होणं, शरीराला कंप सुटणं, हालचाल मंदावणं अशी सर्वसाधारण लक्षणं सुरुवातीला दिसायला लागतात. अशा रुग्णांनी पहिल्या टप्प्यातच न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. या विकारामुळे रुग्णाच्या दैनंदिन हालचाली मंदावतात. जेवण खाण, स्नान करणं, कपडे घालणं, बूट घालणं अशा दैनंदिन क्रियांना लागणारा वेळ वाढतो. तर काही जणांमध्ये हालचालीबरोबर बोलणं, विचार करणं या बाबीही मंदावतात. तसंच या आजारात स्नायू कडक होतात. कधीकधी अंग दुखतं. चेहऱ्यावरील स्नायूंच्या ताठरतेमुळे चेहरा निर्विकार, भावविहीन होतो. शरीराचा तोल सांभाळता येत नाही. तोंडातून लाळ गळते. विसरभोळेपणा वाढतो. झोपेच्या तक्रारी निर्माण होतात. अशा वेळेस पार्किन्सनचा आजार पूर्णपणे बरा होणार नाही हे रुग्णांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रथम स्वीकारणं आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब या आजाराप्रमाणे ही औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात. रोग पूर्ण बरा होत नसला तरी योग्य औषध उपचारानं अनेक लक्षणावर नियंत्रण आणता येतं आणि रुग्णाचं जगणं सुसह्य होऊ शकतं. औषधोपचारानं या रोगावर नियंत्रण आलं नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते. आधुनिक वैद्यकशास्त्राबरोबरच आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, न्यूरोथेरपी असे अनेक पूरक उपचारही आता उपलब्ध आहेत. तसंच स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, योगासनं, आहार हेही पार्किन्सनवर महत्त्वाची भूमिका बजावतात. तोल मंदावणे, तसेच बॅलन्स किंवा तोल संतुलन जाणे, हातापायाची थरथर होणे, बोलण्यामध्ये अडखळणे अशी प्रामुख्याने अनेक लक्षणं दिसून येतात. पार्किन्सन या आजारावर आता प्रभावी औषधं व उपचार पद्धती आपल्याकडे आहेत. तरी आपण सर्वांनी यापैकी किंवा या संबंधित आणि काही लक्षणं दिसताच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून योग्य तो उपचार यावर त्वरित करून घ्यावा. औषधं, व्यायाम, आहार या सर्वांच्या संमेलनाने आपण पार्किन्सनवर मात करू शकतो. तरी आपण सर्वांनी याबद्दल योग्य ती काळजी घ्यावी. एकूणच हा आजार मानवाला खिळवून टाकणारा असला तरी पार्किन्सनला स्वीकारून आनंदी जीवन जगण्याची कला शिकणं हे रुग्णासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याबरोबर त्याला कुटुंबानं सहकार्य, पाठबळ दिलं तर पार्किन्सन झालेल्या रुग्णाचं आयुष्यही सुखकर बनेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.